आज माघ सप्तमी आहे आणि गजानन महाराज प्रगट दिन असल्यामुळे या आपल्या श्री क्षेत्र नाणी धाममध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ही शोभायात्रा निघालेली आहे। संत शिरोमणी गजानन महाराज आज माघ सप्तमीच्या दिवशी शेगाव या ठिकाणी प्रकट झाले आणि तो प्रकटीन दिन सोहळा म्हणून हा 147वा प्रकटीन दिन सोहळा म्हणून इथे संपन्न केला जातो। त्यासोबत आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य यांचा जन्मोत्सव आहे माघ सप्तमी आणि त्यामुळे सुद्धा माघ सप्तमी हा सोहळा संपन्न केला जातो। असा दोघांचा हा कार्यक्रम आहे, म्हणजे संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य यांचा जन्मोत्सव असा दुहेरी हा कार्यक्रम संपन्न केला जातो। आणि या कार्यक्रमाला भारत देशातील अनेक राज्यातून लोक येत असतात। आता महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून आपले देखावे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळी 8-8:30 वाजता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। आता ही शोभायात्रा 12-12:30 वाजेपर्यंत कुंजवन आश्रमामध्ये जाऊन दाखल होईल आणि मग प्रकटीकरण केलं जाईल आणि मग दुपारती होऊन स्वागतार्थी करून गजानन महाराजांचं स्वागत केलं जाईल। असा आजचा हा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे। त्यानंतर दुपारी कोकण भूमीतील सुपुत्र जे राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अशा राजकीय प्रतिनिधींचं नागरी सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी प्रवचन दर्शन सोहळा हा कार्यक्रम होणार आहे। अशा प्रकारे पूर्ण भरगच्च कार्यक्रम आहेत। या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे, आज लाखो लोक या हायवेवर उतरलेले आहेत मिरवणुकीसाठी। भव्य शोभायात्रा आहे, पण कुठेही तुम्हाला पोलिसांचा हस्तक्षेप दिसणार नाही या कुठेही पोलिसांना किंवा शासकीय यंत्रणेला त्रास होईल असं कुठेही दृश्य दिसत नाही। हा हायवे आहे नागपूर रत्नागिरी हायवे, पण एचकिंचितही ट्रॅफिक थांबलेलं नाही आहे, कारण या संप्रदायातले जे भक्तगण आहेत ते अत्यंत शिस्तप्रिय आहेत आणि त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, कुठेही वाहतुकीचा खोळंबा होणार नाही। अशा प्रकारची अतिशय सुंदररित्या ही मिरवणूक चाललेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।